दत्तावतारी श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात, तर श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. श्री गुरुचरित्र या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजे श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद वल्लभ हे पिठापूर आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांची अनुमती घेऊन ते जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळी मातापित्यांना अतिशय दुःख झाले, कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एक अंध व एक अपंग अशी होती. श्रीपाद वल्लभांनी मातापिता यांना सांगितले की ब्रह्मचर्य हा माझा आश्रम आहे. तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग दूर होऊन तुम्हाला त्यांचा म्हातारपणी आधार असेल, तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये असे म्हणून ते घराबाहेर पडले. ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्ष निवास होता. तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथे गुरुद्वादशीच्या दिवशी झाली. हे दत्ताचे स्थान म्हणून पुढे फार प्रसिद्धच आले. काही वर्षांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती 1378च्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांनी मुंज झाल्यावर तीर्थाटनास सुरुवात केली. प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासी श्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्रे फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यास आले. तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकांद्वार केला. 1458 मध्ये आपले अवतार कार्य संपवून ते अदृश्य झाले. प्रथम कर्दळीवनी जाऊन तेथे ते शैल्य पर्वतावर गेले. तेथे गंगेच्या किनाऱ्याने भ्रमंती करीत करीत ते परत कर्दळीवनात आले. तेथे जवळजवळ 300 वर्ष समाधी लावून बसले. ज्यावेळी गाणगापूर येथे आपला अवतार समाप्तीची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्पनौका करून त्वरित आम्ही जाऊ पैलतीरा. हे गुरुचरित्र. सर्व शिष्यांनी आपल्या गुरूंची आज्ञा पाळली. सर्व तयारीला गेली, परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालकावल सुरू झाली. प्राणप्रिय गुरूंचा सहवास आता मिळणार नाही. दुःखी जणांचे अश्रू आता कुणा पुसणार. आता सद्गुरूंच्या दर्शन होणार नाही म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांचा निरोप दिला. नौकेत बसल्यावर श्री नरसिंह सरस्वती म्हणाले, आम्ही राहू कर्दळीवनी, परिगुप्त गाणगाभुवनी, वरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली. गाणगापूर इथे भीमा अमराज ह्या 2 संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पहिलं तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेत नावाड्याने तीरावर लोकांनी सांगितले की पहिलं तीरावर आम्ही एक तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले. या यतीने आम्हाला सांगितले की हे शेवंतीचे फूल माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी. त्यांनी असाही निरोप दिला आहे, आम्ही जातो श्री शैलाशी, कल्याण असो सर्वांसी. शिष्यांनी ते शेवंतीचे फुले ओंजळीत घेतली व जड अंतःकरणाने ते मागे निघाले. श्री नरसिंह सरस्वतीचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघ वद्य प्रतिपदेचा दिवस तो शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली होती. आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे येत असतात. गाणगापूर हे दत्तांचे मुख्य स्थान मानले जाते.